Now if the object is beyond twice f1, beyond twice f1, ऑब्जेक्ट किती सेंटीमीटरचा काढायचा? हा ट्वाइस f1 आहे, त्याच्या पलीकडे आहे, म्हणजे इथे काढायचा. किती सेंटीमीटर? 1.5, 1.5 सेंटीमीटर फक्त. एवढं लक्षात ठेवायचं. दिस वन इज ऑब्जेक्ट, दिस वन इज ए बी, किंवा मग असा इथे ए दाखवा, हा ए, दिस वन इज बी. नाउ फर्स्ट रे, आता बघा पूर्ण डिस्टन्सेस सेम आहे. हा लेन्स वर 2, खाली 2, दिस डिस्टन्स इज 2, दिस वन इज 2, दिस डिस्टन्स इज 2, दिस वन इज 2 सेंटीमीटर, अँड ऑब्जेक्ट हाईट इज 1.5, 1.5 सेंटीमीटर घेतला आहे. फर्स्ट रे या पॉइंट पासून पाठवायचा पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. इथपर्यंत आला, एरो तेव्हाच्या तेव्हा देऊन टाकू. If ray is parallel to principal axis, after refraction it will pass through focus. गेला हा फोकस मध्ये, एरो तेव्हाच्या तेव्हा. सेकंड रे विल पास थ्रू ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर मधून दुसरा रे पास करायचा. इट विल पास अनडेविएटेड. गेला हा. हियर बोथ द रे कॉन्व्हर्स, एकमेकांना भेटतात, कॉन्व्हर्ज होऊन राहिलेले आहे, एकमेकांना भेटून राहिले, कॉन्व्हर्ज होऊन राहिले. इफ इट इज कॉन्व्हर्जिंग दॅट मीन्स इमेज इज रिअल अँड इन्व्हर्टेड. इथे घ्यायची आपली इमेज, हा असा दाखवायचा. एरो बघा इथे असा आहे, म्हणजे या पॉइंटचं इथे उलटी, म्हणजे इथे A1 B1 इथे इमेज मिळाली. आता बघा ही इमेज एवढी आहे, ही कशी आहे? लहान आहे. मग आता इमेज पहिल्यांदा पोझिशन कुठे मिळालं आहे? इमेज इन बिटवीन f2 अँड ट्वाइस f2, इन बिटवीन f2 अँड ट्वाइस f2. साइज ऑफ द इमेज स्मॉल, as कोणापेक्षा स्मॉल? as that of object, ऑब्जेक्ट पेक्षा स्मॉल किंवा स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. नेचर हा इन्व्हर्टेड आहे, उलटी आहे इमेज, दॅट मीन्स रिअल अँड इन्व्हर्टेड. तर अशा पद्धतीने ही इमेज काढायची. इफ द ऑब्जेक्ट इज बियॉन्ड, हे डिस्टन्सेस सर्व याच्यासाठी कसे ठेवायचे? सारखे ठेवायचे. आफ्टर दॅट थर्ड वन, हा सेकंड होता इथला, आता किती आहे? थर्ड. इफ ऑब्जेक्ट इज at twice f1, this is f2. ऑब्जेक्ट इज ॲट ट्वाइस f2, पुन्हा 1.5 सेंटीमीटरचा ऑब्जेक्ट घ्यायचा. हियर A अँड B. फर्स्ट रे, पहिला रे कुठून पास करायचा? पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. देन रिफ्रॅक्टेड रे विल पास थ्रू फोकस. एरो तेव्हाच्या तेव्हा दाखवून द्यायचा. सेकंड रे विल पास थ्रू ऑप्टिकल सेंटर. आता कुठून पास करायचा? ऑप्टिकल सेंटर मधून. दिस इज ऑप्टिकल सेंटर. आता हा रे जर इथे भेटत नसेल तर मिळवून टाकायचा, इथे वाढवून टाकायचा, मिळवून टाकायचा, म्हणजे आता बघा इथे माझा पॉइंट इथे आला, आणि जर मी अशी काढायला गेली तर थोडासा सरकला. मग अशा वेळी ही चूक होते, थोडीशी चूक होते. अशा वेळी काय करायचं? थोडासा हा ऑप्टिकल सेंटर मधला जो रे आहे हा थोडासा ऍडजस्ट करायचा, दुसरा कोणालाही ऍडजस्ट करायचं नाही.
Fला मी ऍडजस्ट इथे बघा दाखवला. नाउ व्हॉट इज द डिस्टन्स, हे इथपर्यंत आलेलं आहे डिस्टन्स. दॅट मीन्स हे 1.5 सेंटीमीटरचं आहे, हे सुद्धा 1.5 सेंटीमीटरचं यायला पाहिजे. बघा आलं 1.5 सेंटीमीटर. दॅट मीन्स इफ द ऑब्जेक्ट आणि इमेज दोघांचाही साईज कसा आला, सारखा आला. दिस इज A1 B1 कशावर आला, ट्वाइस F2 वर. अँड देअरफॉर पोझिशन कुठे मिळाली इमेज, ॲट ट्वाइस F2. इमेजचा साईज कसा आहे, सेम साईज. इमेज कशी आहे, उलटी आहे, इन्व्हर्टेड आहे. म्हणजे कशी राहील ते नेहमी रिअल अँड इन्व्हर्टेड. हे झाले ट्वाइस F2. आता समोर म्हणजे की ऑब्जेक्ट आधी खूप दूर होता, मग F2 च्या इथे आला, मग ट्वाइस F1 वर आला. आता इन बिटवीन ट्वाइस F1 अँड F1 दोघांच्या मध्ये, इन बिटवीन ट्वाइस F1 अँड F1 आहे की नाही. ओ हे मेजरमेंट बरोबर ॲक्युरेट घ्यायचं. डायग्राम अगदी ॲक्युरेट येतात आणि हे सोपे आहे. दिस इज F1, this one is twice F1, this one is F2, this one is twice F2. Now object is in between twice F1 and F1. इथे कुठेही घ्यायचा 1.5 सेंटीमीटर, कुठेही ठेवा, कोणत्याही पोझिशनला ठेवा. दिस इज A B. Now first ray, पहिला रे parallel to principal axis. Refracted ray will pass through focus. Second ray will pass through. याला हा जो रे आहे रिफ्रॅक्टेड रे हा वाढवून घ्यायचा. ही सुद्धा प्रिन्सिपल ऍक्सिस सुद्धा वाढवून घ्यायचा. सेकंड रे प्रत्येक वेळी बघा प्रिन्सिपल पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस पहिला रे, दुसरा ऑप्टिकल सेंटर. Second ray will pass through optical center. इथे इमेज मिळाली. इमेज बघा ट्वाइस F2 च्या येते आहे का तुमच्या याच्यामध्ये, हा इथे मिळाली आहे. दिस इज A1 B1. आता इमेज बघा, ही रे डायग्राम बघताना जसं जसं तुम्ही जवळ जवळ जाऊन राहिलेले आहे तशी इमेज इथे दूर 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 चाललेली आहे. दूरचं होतं तर इमेज जवळ आली होती, मग जसं जसं तुम्ही जवळ जवळ जाल तर इमेज बघा कशी चालली आहे, दूर दूर चालली आहे आणि मोठी होत चाललेली आहे. नाउ हिअर वेअर इज द इमेज, इमेज कुठे मिळाली, बियॉन्ड ट्वाइस F2, बियॉन्ड ट्वाइस F2. What is the size, larger than object, larger than object. नेचर इन्व्हर्टेड आहे, खाली आहे, खालच्या साईडला आहे म्हणजे ती इन्व्हर्टेड आहे म्हणजे रिअल आहे. रिअल अँड इन्व्हर्टेड. नाउ
मोस्ट IMP डायग्राम याच्या नंतरची जी आहे, इफ द ऑब्जेक्ट इज ॲट F1. पाचवी डायग्राम येईल आहे, ऑब्जेक्ट इज ॲट F1 किंवा फोकस. सर्व रे डायग्राम काढून ठेवायच्या. ह्या रे डायग्राम काढायला येतात. क्वेश्चन येतो, ड्रॉ रे डायग्राम इफ ऑब्जेक्ट इज ॲट फोकस and decide what is the position of the image, size of the image and nature of the image. If object is at F, पुन्हा 1.5 सेंटीमीटरचा ऑब्जेक्ट काढायचा इथे. This is A, B. First ray, पहिला रे parallel to principal axis. Arrow. Refracted ray will pass through focus. सेकंड रे विल पास थ्रू ऑप्टिकल सेंटर. दुसरा जो रे आहे तो कशातून दाखवायचा, ऑप्टिकल सेंटर मधून दाखवायचा. आणि याला तुमचं नोटबुकचं पेज संपेपर्यंत वाढवायचा. पूर्ण नोटबुकचं जिथपर्यंत पेज तुमचं संपत नाही तोपर्यंत त्याला वाढवून टाकायचा. आता हे जे दोन्ही रेज आहेत हे कसे आहे, पॅरलल नाही दाखवायची. पॅरलल दाखवले तर ते एकमेकांना भेटणारच नाही. ते थोडेसे असे एकमेकांच्या जवळ येत आहे असे दाखवायचे. म्हणजे तुम्ही कुठे ना कुठेतरी एकमेकांना खूप दूरपर्यंत कुठेतरी ते एकमेकांना भेटतील. आणि ते खाली भेटून राहिले म्हणजे इमेज बघा किती मोठी येईल, खूप मोठी आहे, खूप मोठी. म्हणून पोझिशन ऑफ द इमेज या इथे कुठेतरी इकडे जर भेटत असेल, इकडे कुठेतरी भेटत असेल तर बघा एवढासा ऑब्जेक्ट आहे, त्याची इमेज बघा किती मोठी येऊन राहिली आहे तिकडच्या साईडला. दॅट मीन्स इट इज बियॉन्ड ट्वाइस F2. व्हेरी लार्ज. आता इथे इमेज कशी आहे, इफ द ऑब्जेक्ट इज ॲट फोकस, साइज ऑफ द इमेज इज व्हेरी लार्ज. खूप मोठी इमेज भेटते. आणि ती खाली आहे म्हणजे इन्व्हर्टेड आहे, म्हणजे रियल अँड इन्व्हर्टेड. आफ्टर दॅट अगेन IMP डायग्राम. दॅट वन इज इफ ऑब्जेक्ट इज इन बिटवीन ऑप्टिकल सेंटर इज in between O and F, optical center and focus. This is O. 1.5 सेंटीमीटरचा पुन्हा ऑब्जेक्ट घ्यायचा. First ray, this one is A and B. First ray parallel to principal axis, refracted ray will pass through focus. Arrow. Second ray will pass through optical center. दुसरा रे ऑप्टिकल सेंटर मधून पास करायचा इथे असा. आता हे दोन्ही रेज बघा, हे जर मी असे वाढवले ते डायव्हर्स होताना दिसतात तुम्हाला. मगाशी याच्या आधीच्या डायग्राम मध्ये ते असे जवळ येत आहे असं वाटत, हे डायव्हर्स होत आहे. जर डायव्हर्स होत असेल तर तिथे रिअल इमेज तयार होईल का, नाही. डायव्हर्जिंगनी व्हर्च्युअल इमेज तयार होते. मग ते कुठे डायव्हर्स होतात हे चेक करावं लागेल आपल्याला. तर हे असे इकडे वाढवायचे. आता वाढवताना कसे वाढवायचे, डॉटेड लाईनने वाढवायचे नेहमी. अपियर टू डायव्हर्स. बघा मी स्केल कशी ठेवली. दुसरा रे सुद्धा, तो सुद्धा डायव्हर्स होताना, हा पोर्शन मिटवते मी इथे. डॉटेड लाईननी हा पोर्शन, हा सुद्धा डॉटेड लाईननी दाखवायचा इथून.
दिस इज द पॉइंट वेअर दे फ्रॉम धिस पॉइंट दे आर, या पॉइंटमधून ते निघून ते डायव्हर्ज होऊन राहिले असं वाटत आहे. आणि धिस पॉइंट इज द इमेज. आणि इथे ही कुठेही येईल, F1च येईल अशी नाही, ही कुठेही येईल. नाव धिस वन इज ऑब्जेक्ट, धिस वन इज A1 B1. ही डायग्राम महत्वाची आहे, IMP आहे. पोझिशन ऑफ द इमेज, इमेज कोणीकडे मिळाली? ऑन द सेम साइड, सेम साइड ॲज दॅट ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट जिकडे होता तिकडेच ती इमेज मिळाली. साईज कसा आहे? लार्जर दॅन द ऑब्जेक्ट. कसा आहे? मोठा. लार्जर दॅन द ऑब्जेक्ट. आता बघा ही इमेज कशी आहे? सरळ आहे, म्हणजे इरेक्ट आहे. सरळला शब्द कोणता आहे? इरेक्ट. आणि इरेक्ट इमेज नेहमी कशी असते? व्हर्च्युअल. म्हणून इथे येत आहे व्हर्च्युअल अँड इरेक्ट. अशा पद्धतीने ऑल द रे फॉर्मेशन बाय, इमेज फॉर्मेशन बाय कॉन्व्हेक्स लेन्स आपण सर्व बघितलं आहे. शेवटच्या ज्या 2 डायग्राम आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहे. रे डायग्राम काढणं अतिशय सोपी आहे, पाठांतर करावं लागत नाही. फक्त 2 रे कसे पास होतात ते आपल्याला माहीत पाहिजे. नाव लेट्स सी इमेज फॉर्मेशन बाय कॉन्केव्ह लेन्स. इथे मी स्टॉप करते.